क्रिस्पी टेस्टी साबुदाणा वडा आणि सोबत चविष्ट चटणी दह्याची. वाह, काय मस्त लागते. साबुदाणा 5 ते 6 तासांसाठी थोड्याशा पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे. इथे आपण 2 बटाटे घेतलेले आहेत. कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालून गॅसवरती उकडण्यासाठी ठेवूयात. बटाटे स्वच्छ वॉश करून घेतलेले आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायचा आहे. सुरुवातीला गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे, नंतर मग मीडियम करायचा. इथे आपण साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला होता. बघा कसा छान भिजलेला आहे. भिजलेला साबुदाणा स्लायसर मधून क्रश करून घेऊयात. तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा करून घेऊ शकता. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, साबुदाणा फुटू नये म्हणून. मिक्सर मध्ये 4-5 हिरव्या मिरच्या आणि 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत. ते बारीक वाटून घ्यायचे. क्रश केलेल्या साबुदाण्यामध्ये आता आपण सर्व साहित्य मिक्स करूयात. त्यासाठी आपण बारीक केलेली पेस्ट हिरवी मिरचीची, अर्धा वाटी शेंगदाण्याचे कूट, 1 चमचा हळद आणि 1.5 चमचे मीठ, तसेच उकडलेला बटाटा चांगला स्मॅश करून त्यामध्ये घालायचा आहे. सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हातानेच. त्यामुळे सर्व चांगले एकजीव होईल. सर्व मिक्स झाले की त्याचा एक गोळा करून साईडला ठेवायचा आहे. आता आपले हात खूप चिकट झालेले असतात, त्यामुळे पाण्याने स्वच्छ वॉश करून घ्यायचे. आता याचे छोटे छोटे गोळे करून साबुदाण्याच्या वड्यांचा आकार द्यायचा, गोल आणि पसरट. आणि आकार देताना हाताला थोडे थोडेसे पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून ते हाताला चिटकत नाहीत. सर्व वडे एक एक करून साईडला ठेवून घेऊयात. परत साईडला गॅसवर तेल तापत ठेवूयात. तळताना तेल मीडियम टू हाय हीटवर असले पाहिजे. आपण तोपर्यंत दह्याची चटणी कशी करायची ती बघूयात. त्यासाठी आपण येथे घेतलेला आहे 1 वाटी दही आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि मिरची, कढीपत्ता हे सर्व घालून हे सर्व अर्धा चमचा तेलामध्ये घालून छानसा तडका द्यायचा आहे. तयार झाली आपली झटपट दह्याची मस्त चटणी. तेल इथे आपले चांगले तापलेले आहे. त्यामध्ये साबुदाण्याचे वडे सोडून घेऊयात. तळताना वडे लगेचच पलटायचे नाहीत, थोडा वेळ थांबून मग पलटायचे आहेत. कलर थोडासा चेंज व्हायला लागला की मग पलटायचे आहे. छानसा गोल्डन कलर दिसायला लागला की वडे झारीने काढून घ्यायचे आहेत. बघा कसा छान आवाज येतोय. सर्व वडे टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात. तयार आहेत आपले टेस्टी क्रिस्पी वडे आणि सोबत दह्याची स्वादिष्ट चटणी. अशी ही खमंग चटकदार रेसिपी या एकादशीला करणार ना मग.